गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या भागामध्ये आपण क्वाड्रेटिक इक्वेशन यातील पुढील भाग पाहणार आहोत. द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट, म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यातील सहसंबंध आपल्याला पाहायचा आहे. आता वर्ग समीकरणाची जी दोन मुळे असतात त्या पहिल्या याला आपण अल्फा असे म्हणतो आणि दुसऱ्याला बीटा असं म्हणतो. अल्फा म्हणजे काय? तर अल्फा म्हणजे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2ac आणि बीटा मीन्स मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2ac, म्हणजे एक धन आहे दुसरं ऋण आहे. आता ह्या दोघांमध्ये जो सहसंबंध आहे मूळ आणि सहगुणक यातला सहसंबंध बघायचा आपल्याला. तर ही जी अल्फा आणि बीटा मुळे आहेत यांची जर आपण बेरीज केली, अल्फा प्लस बीटा या दोघांची जर बेरीज केली, ह्या बेरीज केल्यानंतर आपल्याला एक संबंध दिसून येतो. दोघांची आपण बेरीज करू. आपण अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा, तुम्हाला मी याची बेरीज करून दाखवतो मी. मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस बेरीज आहे म्हणल्यानंतर इथं काय मग आता हे पुढचं आहे असं मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac छेद दोन्ही. दोघांचा छेद सारखा आहे, फक्त मग याला अंशाची बेरीज. अंश हा याचा अंश हा आहे, याचा अंश आहे, अंश बेरीज असेल बेरीज, तसं आहे तसं म्हणलेलं आपण. मग आता पहा, अधिक बी वर्ग वजा 4ac वजा बी वर्ग वजा 4ac कॅन्सल होईल, म्हणजे इथं काय शिल्लक राहील? वजा बी वजा 2b छेद दोन्ही. वजा बी वजा 1b वजा 1b वजा 2b, 2 सुद्धा कॅन्सल. मग शिल्लक करायला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू राहिलं मायनस बी अपॉन ए. म्हणजे या दोघांची जर बेरीज केली आपण, तर बेरीज केल्यानंतर काय मिळालं आपल्याला? वजा बी छेद ए. आता बी म्हणजे काय? एक्सचा सहगुणक. ए म्हणजे काय? एक्स वर्गाचा सहगुणक. सी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, स्थिर पद. अशा पद्धतीने आपण अल्फा प्लस बीटाचं सूत्र मिळवलेलं आहे. आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर अल्फा इंटू बीटा यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार केल्यानंतर आपल्याला सी अपॉन ए असं उत्तर मिळतं. म्हणजे आपण फक्त हे लक्षात ठेवलं तरी चालेल. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू सूत्र आपण आताच पाहिलेलं आहे, वजा बी छेद ए मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय? सी अपॉन ए. हे सोडवल्यानंतर आपल्याला याचं उत्तर मिळतं. आपल्याला मी अल्फा प्लस बीटाचं तुम्हाला सोडून दाखवलं, त्याप्रमाणे अल्फा इंटू बीटा सोडवलं की सी अपॉन ए हे उत्तर येतं. आणि याच्यावर आधारित आपण आता पुढचा भाग पाहणार आहोत. पुढील भाग बघणार आहे आपण टू ऑब्टेन अ क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स, म्हणजे मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवणे. आता आपल्याला माहिती आहे वर्ग समीकरणाची मुळे दोन आहेत, अल्फा आणि बीटा. आपण त्याला असं म्हणू, चल वापरले असेल तर एक्स बरोबर अल्फा असं म्हणू त्याला, और एक्स बरोबर बीटा. ही दोन ह्या वर्ग समीकरणाची मूळ आहेत. तीच आपण सोडवताना असं सोडू शकतो बघा, एक्स वजा अल्फा बरोबर 0, और आपण समीकरण उलट सोडवतोय. आता हे एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. आपण जे समीकरण सोडवलं ते उलट सोडवतो आता आपण. म्हणजेच काय येईल? एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. आता या दोन कंसाचा गुणाकार आहे. दोन कंसाचा गुणाकार आपण व्यवस्थित करू जरा. या पहिल्या पदानं या कंसाला गुणू आणि त्यानंतर अल्फाने या कंसाला गुणू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित जरा. एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस बीटा मायनस अल्फा इंटू ब्रॅकेट एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स ह्या कंसाला गुणलं वजा अल्फाने या कंसाला गुणलेला आहे.
अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे एक्स गुणुले एक्स, एक्सचा वर्ग, एक्स गुणुले बीटा. आता एक्स ने गुणुले एक्सला गुणलं, एक्सचा वर्ग आला, एक्स गुणुले बीटा वजा आहे एक्स बीटा आलं. आता इथे वजा आहे, वजा अल्फा गुणुले एक्स, अल्फा गुणुले अल्फाला त्या कंसाला गुणायचं आहे, अल्फा गुणुले एक्स, अल्फा एक्स मांडताना मी एक्स अल्फा असं मांडतो. आणि वजा 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 अधिक अल्फा गुणुले बीटा, अल्फा बीटा आलेला आहे बरोबर 0. आता मधलं पद जरा व्यवस्थित मांडतो. मधलं पद 2 आहेत बघा, इथे एक्स बीटा आहे आणि इथे एक्स अल्फा आहे. एक्स बाहेर घेतलं म्हणजेच बघा एक्स वर्ग वजा एक्स बाहेर घेतलं, मी इथं एक्स बाहेर घेतलं, एक्स बाहेर घेतलं, शिल्लक काय राहिलं तर बीटा राहिलं आणि इथं अल्फा राहिलेला आहे. वजा एक्स बाहेर घेतलेला, नीट लक्ष द्या, वजा एक्स बाहेर घेतलेला आहे, इथं वजा एक्स बाहेर घेतलेला आहे. म्हणजे वजा एक्स गेलं राहिले ते बीटा, वजा एक्स बाहेर घेतले तर राहिला अधिक अल्फा राहिलं म्हणजे अल्फा अधिक बीटा. इथं काय आलेलं आहे अल्फा अधिक बीटा. कसा आला आणखी सांगतो. वजा एक्स आपण यातून बाहेर घेतलं, इथं वजा एक्स आहे, इथं वजा एक्स आहे, वजा एक्स बाहेर घेतलं म्हणून वजा 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 अधिक एक्स एक्स गेलं, उरलं फक्त बीटा, वजा वजा अधिक एक्स एक्स कॅन्सल, उरलं फक्त अल्फा म्हणजे अल्फा अधिक बीटा राहिलेला आहे. आणि इथं अल्फा इंटू बीटा राहिलेला आहे. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल हे जे मिळालेलं आपल्याला समीकरण आहे कशा पद्धतीचं आहे. एक्सचा वर्ग वजा एक्स जे असेल तर सहगुणक आणि अल्फा अधिक बीटा, अल्फा आणि बीटा ही त्या दोन समीकरणाची मुळ आहेत. म्हणजे मुळाची बेरीज अधिक अल्फा गुणुले बीटा म्हणजे या मुळांचा गुणाकार. म्हणजे समीकरण आपण अशा पद्धतीने मांडू शकतो आपण एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू ब्रॅकेट सम ऑफ रूट्स म्हणजेच अल्फा प्लस बीटा प्लस मल्टिपल किंवा आपण त्याला पण गुणाकार म्हणजेच प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे अशा प्रमाणे आपण आता हे जेव्हा आपल्याला वर्ग समीकरणाची मुळं दिलेली असतात, मुळं दिल्यानंतर आपण वर्ग समीकरण तयार करणे त्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. म्हणजे काय येणार आहे अल्फा प्लस बीटा म्हणजे समीकरणाच्या मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार याच्यामध्ये टाकलं की आपल्याला काय मिळेल समीकरण मिळेल. याचा वापर करून आता आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधल्या ज्या 2 रिकाम्या जागा राहिल्या होत्या त्या आपण आधी पाहणार आहेत आणि त्यानंतर त्यातील आकडा नंबर 4 काय जागा दिली बघा. सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू -7. सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -7 आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 5 दिलेला आहे. आणि विचारलेलं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे आपण जे आपल्याला मिळणारं जे समीकरण असतं ते कशा पद्धतीचं असतं एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा अशा स्वरूपामध्ये आपल्याला हे समीकरण मिळतं. मग आता ह्याच्यामध्ये आपण फक्त किमती टाकणार आहेत. आपण अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे -7 आहे. म्हणजेच पहा एक्सचा वर्ग वजा एक्स अल्फा प्लस बीटाची किंमत आहे -7 अधिक अल्फा इंटू बीटाची किंमत आहे 5. हे आपल्याला सोडवावं लागतं आपल्याला. वजा वजा अधिक म्हणजे असं आलंय एक्स वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. म्हणजे आपल्याला जे मिळणारं समीकरण आहे ते कोणतं आहे एक्सचा वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. म्हणजे हे अशा प्रकारे आपण हे वर्ग समीकरण मिळवू शकतो. तिसरी काय जागा पाहणार आहे इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळं आहेत. तर आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे 2x² - 4x - 3 इज इक्वल टू 0 हे वर्ग समीकरण दिलेलं आहे. आणि या वर्ग समीकरणाची आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची किंमत काढायची आहे. आता वर्ग समीकरण आहे पहा 2x² - 4x - 3 इज इक्वल टू 0. म्हणजे इथं आपल्याला a ची किंमत काढावी लागेल. a ची किंमत x वर्गाचा सहगुणक 2 b म्हणजे x चा सहगुणक
वजा 4 आणि सी म्हणजे स्थिर पद वजा 3. आता आपल्याला अल्फा इंटू बीटाची किंमत माहिती आहे. अल्फा इंटू बीटा आपण सुरुवातीला अल्फा अधिक बीटाची किंमत काढू. अल्फा अधिक बीटा याची किंमत आपल्याला माहिती आहे मायनस बी अपॉन ए. आता मायनस बी ची किंमत आहे -4 आणि ए ची किंमत आहे 2. नीट लक्ष द्या. वजा वजा अधिक 4/2 बे के बे बे दुने 4 म्हणजे अल्फा प्लस बीटाची किंमत आली 2. त्याचप्रमाणे आपल्याला अल्फा इंटू बीटाची किंमत काढायची आहे. अल्फा इंटू बीटाची किंमत आहे सी अपॉन ए. सी अपॉन ए म्हणल्यानंतर सी ची किंमत आहे वजा 3 आणि ए ची किंमत आहे 2. याच्यामध्ये काही भागाला जात नाही म्हणजे याची किंमत आली अशी आली वजा 3/2. ही झाली अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा. आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधील चौथा आकडा पाहणार आहे. फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन इफ द रूट्स आर. म्हणजे काय करायचं आपल्याला इथे वर्ग समीकरणाची मूळ दिलेली आहेत त्यावरून वर्ग समीकरण तयार करायची आहेत. गायला जागा दुसरी आपण आता सोडवली त्याप्रमाणे ही उदाहरणं सोडवायची आहेत. आता इथे आपल्याला पहिलं उदाहरण आहे 0 आणि 4 त्यांची बेरीज येते 4 गुणाकार येतो 0 त्याप्रमाणे ते तुम्ही सोडवा. दुसरं उदाहरण आहे 3 आणि वजा 10 यांची बेरीज येते वजा 7 3 वजा 10 म्हणजे 10तून 3 मधून 10 जात नाही 10तून 3 घालवा. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. बेरीज येते वजा 7 आणि गुणाकार येतो वजा 30 त्याप्रमाणे ते तुम्ही दुसरं उदाहरण सोडवा. तिसरं उदाहरण मी मांडलेलं आहे. तर आपण त्याला जी दोन मुळं आहेत पहिलं म्हणतो मी अल्फा इज इक्वल टू 1/2 आणि दुसरा आहे बीटा इज इक्वल टू -1/2. अगदी साधं सोपं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही पहिली दोन उदाहरणं सोडवायची आहेत. तर आधी सुरुवातीला आपण अल्फा अधिक बीटाची किंमत काढू. आपल्याला समीकरणामध्ये अल्फा अधिक बीटा आणि अल्फा इंटू बीटा या दोन किमती लागतात. अल्फा अधिक बीटा बरोबर 1/2 अधिक कंसामध्ये म्हणतो मी वजा 1/2 म्हणजे असं होईल 1/2 अधिक वजा वजा 1/2 1/2 मधून 1/2 गेलं उरलं 0 म्हणजे अल्फा प्लस बीटाची किंमत आली 0. आता दुसरी किंमत पाहिजे आपल्याला अल्फा इंटू बीटा म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे अल्फाची किंमत 1/2 गुणिले बीटाची किंमत वजा 1/2 आहे. इथं तिरकस भागाकार करताना आपल्या इथं भाग जात नाही. मग जर भाग जात नसेल अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार 1 1 1 म्हणजे वजा 1 येईल आणि बे दुने 4 म्हणजे अल्फा इंटू बीटाची किंमत आली वजा 1/4 आणि अल्फा प्लस बीटाची किंमत आली 0. तर आता आपल्याला मिळणारं जे समीकरण आहे ते आपल्याला समीकरण पाहायचं आहे. तर ते समीकरण कशा पद्धतीचं आहे पहा. रिक्वायर्ड इक्वेशन मिळणारं समीकरण आपल्याला मिळणार जे समीकरण ते कसं आहे कोणतेही चल घ्या तुम्ही x² - x इंटू अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 या स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहे. आता आपण ज्या काढलेल्या किमती त्या किमती ठेवायच्या तिथं फक्त म्हणजेच पहा x² वजा x कंसामध्ये अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे 0 आहे अधिक अल्फा इंटू बीटाची किंमत किती आहे -1/4 इज इक्वल टू 0 म्हणजे असं पहा
एक्सचा वर्ग, शून्यानं एक्सला गुणलं, उत्तर आलं 0, म्हणजे हे पद झालं कॅन्सल. अधिक वजा वजा किंवा इथं आपण ठीक आहे अधिक वजा वजा आणि 1/4 बरोबर 0. म्हणजे आपल्याला जे समीकरण मिळालेलं आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, एक्स स्क्वेअर. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर मिळणारं समीकरण required quadratic equation is x square minus 1 by. आता आपण पुढील उदाहरण पाहणार आहोत. चौथं उदाहरण 2 minus √5 2 plus √5. Therefore alpha is equal to 2 minus √5 and beta is equal to 2 plus √5. आता आपण या दोघांची बेरीज करू, म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 minus √5 प्लस 2 plus √5. दोघांची बेरीज करणार आहे आपण. दोन आणि 2 यांची बेरीज झाली 4 मायनस √5 प्लस √5 कॅन्सल, म्हणजे अल्फा प्लस बीटाची किंमत आली 4. आता आपण करणार आहे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 2 प्लस √5 असं लिहितो मी आधी आणि 2 मायनस √5. ए अधिक बी ए वजा बी वर्ग विस्तार आहे. ए अधिक बी ए वजा बी म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, 2 चा वर्ग 4, वर्गमुळात 5 चा वर्ग, करणीचा वर्ग, करणीस्थ संख्या 5 म्हणजेच 4 वजा 5, 4 5, तर 4 5 जात नाही, 5 वजा 4 1 आलं, मोठी संख्या ऋण 5 ऋण 1 आलं. आता आपल्याला बघायचं रिक्वायर्ड समीकरण, मिळणारं समीकरण. रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणून त्याला मी एक्स स्क्वेअर मायनस एक्स अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता एक्स स्क्वेअर मायनस एक्स अल्फा प्लस बीटाची किंमत आलेली आहे 4 अधिक अल्फा इंटू बीटाची किंमत आलेली आहे वजा 1 मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे असं आलं आहे एक्स वर्ग वजा एक्स गुणिले 4 4x अधिक वजा वजा 1 बरोबर 0. म्हणजे जे आपल्याला मिळालेलं समीकरण आहे ते आहे एक्स वर्ग वजा 4x वजा 1 बरोबर 0. म्हणून पुन्हा एकदा लिहितो मी, देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन is x square minus 4x minus 1 is equal to 0. अशा पद्धतीनं आकडा नंबर 4 तुम्ही सोडवायचा आहे. उरलेली 2 उदाहरणं. ओके, धन्यवाद.